राजकारणामध्ये पुढे काय होणार माहिती नसतं असं निलेश लंके यांनी म्हटलंय। काही वेळानंतर वेगळं चित्रही दिसतं असं लंकेंनी म्हटलंय। शरद पवार यांच्यासोबत जाण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत, त्या बातमीमध्ये काही सत्यता नाही असं लंकेंनी म्हटलं। मी लोकसभा निवडणूक लढावी, सहकाऱ्यांची इच्छा आहे असं मात्र निलेश लंकेंनी म्हटलंय। मात्र मी अजून निर्णय घेतलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। तर निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंची भेट घेतली। निलेश लंकेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही माहिती आहे। वेट अँड वॉच अमोल कोल्हे यांची यानंतरची ही प्रतिक्रिया होती। राजकारण माहित नसतं आता काय होणार आहे। थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडिया समोर। पण लोकसभा निवडणूक लढवणार आहात यावर्षी? नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे। म्हणजे माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही। सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। नाही, त्याची काय अर्थ नाही। सर, निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। नाही, त्याची काय अर्थ नाही। सारखा एक अत्यंत तळागाळाशी जोडलेला कार्यकर्ता हा आपल्या सोबत असावा असं प्रत्येकाला वाटतं। येणाऱ्या काही दिवसात ती स्पष्टता येईल। मात्र आज शरद पवारांच्याच पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख होईल असं सातत्यानं सांगितलं जात होतं, मात्र ते झालं नाही। आगामी काळामध्ये हे कधीपर्यंत होऊ शकतं याची खरं तर कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे। वेट अँड वॉच।